Namaskar. Welcome to About Books. This is my channel where I make videos related to literature. आमच्या साहित्य सहवासात आम्ही अनेक साहित्याविषयीचे कार्यक्रम आयोजित करत असतो. तर काही ठळक सांगायचे झाले तर गेल्या वर्षी महिला दिनी आम्ही इथे राहणाऱ्या ज्या लेखिका आहेत त्यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं होतं. तसंच पुस्तक दिनासाठी इथे राहणारे जे ललितेतर लेखन करणारे लेखक आहेत त्यांची व्याख्यानं ठेवली गेली. अशी 8 व्याख्यानं झाली आणि यावर्षी सुद्धा असाच एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त माझा साहित्यिक सहवास हा कार्यक्रम ठेवला होता. म्हणजे आमच्या कॉलनीत साहित्यिक बॅकग्राऊंड नसलेल्या मुली सुना म्हणून मोठमोठ्या साहित्यिकांच्या घरी आल्या. तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, त्यांच्याशी चर्चा झाली. तर त्या कार्यक्रमाची झलक मी या व्हिडिओमध्ये देत आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल. आजच्या महिला दिनानिमित्त आमचा एक वेगळ्या तऱ्हेचा कार्यक्रम ठरवला आहे. माझा साहित्यिक सहवास. आपल्या कुटुंब व्यवस्थेत सुनांना साधारणतः दुय्यम स्थान असतं, म्हणून आम्ही आज सुनांना प्राधान्य देणारा कार्यक्रम ठरवलेला आहे. सुनांचं म्हणजे अगदी कौतुक आणि गृहप्रवेश वगैरे होतो, पण शांतीचं दुय्यमच असतं. या 6 जणी आपल्याकडे आहेत. तुम्ही या सगळ्यांना ओळखता. मोठ्या आपल्याकडच्या साहित्यिकांच्या या सुना आहेत. या आणि सासू सून या दोन्हीचे बदल वेगळे आहेत, रंग वेगळे आहेत, ढंग वेगळे आहेत. पण आपल्याकडे काय झालंय की सासऱ्यांच्या 5 सून आहेत आणि सासूची एकच सून आहे. बघूया काय त्यांचे अनुभव आहेत. कारण यांच्यापैकी कुणालाही साहित्यिक बॅकग्राऊंड अशी नव्हती आणि एकदम वेगळ्या वातावरणातून या सगळ्या मोठ्या साहित्यिकांच्या वातावरणात आल्या. तर त्यांचे काय अनुभव आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हॅलो. आता सगळ्यांना उद्देशून मला असं विचारायचं आहे की तुम्ही ज्या घरामध्ये आलात त्या घरामधले सासरे किंवा सून जे कोणी साहित्यिक होते त्या साहित्यिकांचं साहित्यिक म्हणून नाव तुम्ही पूर्वी ऐकले. तुम्ही या घरामध्ये येणार होता, त्यामुळे त्या घराचं नाव, घराची माणसं कोण आहे हे माहिती झालं असेल तुम्हाला. परंतु त्या घरामध्ये सासू किंवा सासरे हे जे कोणी साहित्यिक आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही आधी काही ऐकलेलं होतं? पप्पांचं नाव माहिती होतं, कारण शाळेत 12वीला असताना गड्यापुरा गावभरा धडा जो होता आम्हाला अभ्यासक्रमाला, तर त्या धड्याच्या शेवटी तो धडा कुठच्या पुस्तका संग्रहातनं त्या लेखकाच्या किंवा कवीच्या घेतलेला आहे ते असायचं. तर मी आईला तेव्हा सांगितलेलं की गड्यापुरा गावभरा सुभाष बेंडेंचा धडा मला आवडलाय, तर आई माझी टीचर होती शाळेत, तर तू हे पुस्तक मला आणून दे मला वाचायला. आणि तिला ते तर नाही मिळालं, पण अदेशी आणि जोगीड ही नंतर तिने मला एक एक करून आणून दिली आणि जेथे जातो तेथे हे मिळालं. तसं मी पप्पांचं नाव ऐकलं होतं आणि जेव्हा आम्हाला कळलं की असं असा सुभाष बेंडेंचा, म्हणजे त्याच्यानंतर बरेच 1 वर्ष वगैरे गेलं असेल आणि कुठून तरी कळलं की सुभाष बेंडेंचा मुलगा लग्नाचा आहे आणि त्यांना मुलगी सुचवायची का. तर मी आईला साफ विरोध केला होता आईबाबांना की तुम्ही अजिबात जाऊ नका, ते लेखक आहेत, साहित्यिक आहेत, मोठं घर आहे, तर मला काही तिथून होकार येणार नाहीये माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला, तर तुम्ही जाऊच नका पुढे. पण तरी बाबांनी हे धाडस केलं. सो माहिती होते मला सुभाष बेंडे हे लेखक म्हणून. वाईट नाही ना झालं काही, अपेक्षित नव्हतं. आणि मला आणखी सांगावंसं वाटतं की मी लग्न झालं तेव्हा मी BA झाले. तर त्यावेळेला आई बापूंनी आणि माझ्या आईवडिलांनी सांगितलं की नुसतं BA करण्यात काही अर्थ नाही, तुला पुढे शिकायला पाहिजे, काहीतरी शिक पुढे. आणि आईने त्यावेळेला सांगितलं की तू घरातलं बघायचं नाही, काही नाही, तू हे कर, शिक, तुला काय शिकायचं. मग लायब्ररी सायन्सचा मी घेतली आणि 6 महिने झाले होते आणि माझं
पुढचे 6 महिन्यात म्हणजे अकॅडमिक इयर मेमध्ये संपलं, मेमध्ये परीक्षा होती. लग्न झालं डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये आईने सांगितलं आता माहेरी जायचं. म्हणजे डोळ्यासमोर ना पहिली होळी, पहिला गुढीपाडवा, पहिलं ते आयुष्यात भरपूर येणार आहे. उठायचं आणि तिकडे जायचं. प्रफुल्ली तिकडे येता कामा नाही. म्हटलं आता लग्न आत्ताच झालं आणि माझ्या आई वडिलांनी जरा ते विचित्र वाटलं. नंतर माझ्या आई बरोबर आहे, आत्ताच लग्न झालंय, मग ते बाहेर फिरायला जाणं, गप्पा होणं सगळं होणार. पण त्यावेळेला आई बापूंनी खूप मला या बाबतीत हेल्प केली आणि हेही सांगितलं कमी मार्क्स मिळाले तरी हरकत नाही, अटेम्प्ट करायचा, असू दे काही हरकत नाही आहे, परत बसायचं, त्याच्यात काय वेगळं. या बाबतीत मला त्या दोघांनी खूपच म्हणजे मला जानेवारीपासून मे 1986 पर्यंत इकडे काय झालं काय एकदा 26 जानेवारीला आले होते. पहिला 26 जानेवारी मी इकडे बघितला होता की त्यावेळेला मला असं साहित्यिकांची कॉलनी आणि हे काय चाललंय, एक इकडनं शिट्या मारतोय ते तिकडनं हे काय, डोळ्यासमोर साहित्यिकांचं एक वेगळं होतं. आणि माझे आई वडील एवढे खुश होते की तू राधी जोशी, काणेकर, समोर करंदीकर, या बाजूला राजाध्यक्ष, पुरोहित, या बाजूला मेकू रेगे, रमेश तेंडुलकर, प्रियोळकरांचं, म्हणजे तू कुठे काय जातेस, कुठे जाते. माझे वडील तर खूपच भारावून गेले होते, कारण ह्याच्यातले बरेच लोक त्यांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये, विल्सन कॉलेजमध्ये शिकवणार होते. त्याच्यामुळे आई वडिलांना खूपच आनंद झालेला होता. आणि मी इकडे आल्यावर म्हणजे मला असे नात्याची लोक विचारले दिसतात, गाडगिडी दिसतात असं सगळेजण विचारायचे. आणि कुठे आमच्या लग्नातही जे लोक आले ते नातेवाईक एकदम खुश झाले होते. आवडी निवडी त्या समान अशा होत्या का. म्हणजे आता मी एकदा मला आनंदी सांगितलं होतं की काकांनी तुला काय काय पावभाजी खायला. अशा तुमच्या सगळ्यांच्या काय आठवणी असतील त्या आपण आता यांच्याकडे जर्नीला सिनेमा खूप आवडतो आणि मी यांना दोघांच्या नेहमी सिनेमाला जाताना मी बघते. अशा सारख्या काही ज्या आवडीनिवडी असतील त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. पण आमची कॉमन आवड म्हणजे प्रदीप, माझी आणि बाबांची म्हणजे क्लासिकल म्युझिक. बाबांनाही अतिशय क्लासिकल म्युझिक ऐकायला आवडायचं आणि प्रदीपला आणि मला पण आवडायचं. बाबा उठून असे फारसे मैफिलीला वगैरे असं जायचं नाही, कारण त्यांना ना तो वेळेचा अपव्यय वाटायचा की म्हणजे मी जाणार येणार त्याच्यात माझा वेळ जाईल असतं. आणि त्यांना सगळा जो वेळ आहे तो लिखाणासाठी असायला हवा असं असायचं. त्यामुळे त्यांनी उठून सिनेमाला गेले किंवा खूप नाटक वगैरे बघायला गेले तसं टी व्हीवरती जे काही बघायला मिळेल तेवढंच. पण अत्यंत आवडायचं त्यांना क्लासिकल म्युझिक ऐकायला आणि त्या कसेट लावून आणि ते अतिशय उत्कृष्ट दाद बरोबर ठिकाणी ते दादही द्यायचं त्यांना, ते उत्तम करायचं. त्यामुळे तो एक आमचा एक कॉमन थ्रेड होता की ज्याच्यात थोडं बहुत तरी मी काहीतरी सहभाग होऊ शकेल अशी होते. अतिशय आवडायचं त्यांना क्लासिकल, अजूनही आवडतं म्हणजे त्यांना क्लासिकल म्युझिक ऐकायला अतिशय त्यांना आवडतं. मला ॲक्च्युली मग खूप धक्का बसला होता, कारण बाबा ज्या प्रकारचे सिनेमा बघायचे आणि त्यांचं जे लिखाण आहे किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला जे वाटतं त्याचं आणि त्या सिनेमाचा काही संबंध नव्हता. कारण बाबा अत्यंत हाणामारीचे टाईमपास असे सगळे पिक्चर बघायचे आणि मला हे गोंधळ म्हणजे आधी पहिला आश्चर्य की बाबा असे सिनेमा बघतात असा मला खरंच खूप धक्का बसला होता. आणि ते अगदी ते एन्जॉय करायचे, जोराजोरात हसायचे ते बघताना. आणि दुसरं मला नेहमी गंमत वाटायची की अत्यंत त्यांचं जे लिखाण होतं की त्याच्यामध्ये सगळे सणवार काय आपण हे म्हणतो सगळे चाल आणि हे सगळं बघून कधी काय झालं असं सगळं कठीण आणि प्रत्येकाचा संदर्भ हे सगळं लिखाण हे असा सिनेमा बघत कसं करू शकतात हा मला आत्तापर्यंत मला हे कधी थोडं समजत नाही. म्हणजे इतकं त्यांच्या डोक्यामध्ये ते सगळं फिक्स, ते आधी ते सगळं वाचायचे आणि त्याच्या डोक्यात ते फिक्स होतं की अशा प्रकारचे सिनेमा बघता बघता सुद्धा ते असं लिखाण करू शकायचे. म्हणजे हे आणि दुसरं म्हणजे आमच्या घरामध्ये तेव्हा अत्यंत अशी सगळी
कपाटं आणि त्या कपाटामध्ये भरलेली पुस्तकं, फाईल्स, नोट्स असं अगदी दाबून खचून भरलेलं असायचं. म्हणजे एखाद्याही कप्प्यामध्ये अशी इतकुशीही हवा जायला जागा नसायची, इतकं ते असं भरलेलं असायचं. असे वरपासून खालपर्यंत सगळीकडे सगळं भरलेलं आहे. आणि त्यांना काही हवं असेल तर ते कसं त्यातनं पटकन शोधून काढायचे ह्याने मला दुसरा एक धक्का बसला होता की त्यांना कसं लक्षात येतं की ह्या कप्प्यामध्ये त्यांनी हे ठेवलेलं आहे. म्हणजे एवढ्या त्या सगळ्या फाईल म्हणजे लिहिलेलं त्यांचे नोट्स वगैरे ना असं कुठे 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 असायचं आणि ते बरोबर शोधून काढायचे. हे म्हणजे मी माझे कप्पे असे बऱ्याचदा परत परत लावते आणि तरी सुद्धा मला खूपदा मला हवं ते मिळत नाही. तर हा मला एक खूपच आवडलं की हे असं कसं शोधून काढतात आणि यांना कसं लक्षात राहतं की कारण खरंच आमच्याकडे एवढ्या प्रकारचं म्हणजे संपूर्ण घर अख्खं फक्त फाईल आणि पुस्तकांनीच भरलेलं होतं. दुसरं त्यांना खाण्याची आवड होती पण जोपर्यंत आमचं लग्न झालं होतं तोपर्यंत त्यांच्या खाण्यावर खूपच बंधनं आली होती. त्याच्यामुळे त्यांना जे सगळं मऊ आणि ढोकळा वगैरे असं सगळं त्यांना म्हणजे पण त्यांना आवडायचं जेवण खाण्याचं खूपच. म्हणजे त्यांना अगदी आवडीने खायचे साबुदाण्याची खिचडी. दुसरी म्हणजे मला आठवण एक त्याच्या चहाची आहे. मी कधी पूर्वी चहा घ्यायची म्हणजे कॉफी घ्यायची आणि बाबा चहा घ्यायचे आणि बाबांना हार्ट डिसीज असल्यामुळे आई आदल्या दिवशी दूध टाकून ठेवायचं ते साय काढून आणि मग ते त्यांचा चहा आणि त्यांना ते आवडायचं. त्यांना ताज्या दुधाचा चहा आवडायचा आणि ते असं लक्ष नसताना पटकन देत होते आणि आम्ही समजायचं नाही की नेहमी सांगायची ते घ्याच बाबा त्याची साय नाही काढलेली आहे. आणि मला कळायचं नाही असं का वागतात त्यांना एवढा हे. नंतर जेव्हा मी चहा प्यायला लागले आणि मी जेव्हा हर्षी मावशींकडे चहा प्यायले तेव्हा मला कळलं की बाबा असं का वागायचं. मावशींना म्हटलं तुमचा चहा माझ्या चहापेक्षा इतका छान का लागतो. तर मावशी म्हणाल्या की मी ते दूध उकळतच नाही, मी ते दूध कच्चं तसंच ठेवते. मी त्या थोडं ही पिशवी आहेत ना ती त्या फ्रीजमध्ये तशाच ठेवतात म्हणजे आणि ते अख्खं दूध ते त्या चहामध्ये घालतात. मग मला तेव्हा आठवलं की बाबांना तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबांना तो चहा का आवडायचा आणि ते नंतर लक्ष आमचं नसताना ताजं दुधानं चहा का बनवायचे. आणि मी पण आता हल्ली माझा चहा तसाच करते मावशींचा. खूप काही वादविवाद वगैरे साठवत नाही. बाबांची तर प्रश्नच नाही. आणि इनफॅक्ट मला एक आठवण आली की स्वयंपाक तर मला पण विशेष यायचा नाही. आणि लग्नाच्या आधीची गोष्ट आहे की आईला तेव्हा एक महिनाभर पुण्याला जावं लागलं मॉडरेशन करायला. त्या शाळेत एक होत्या त्यामुळे टीचरनी. आणि तेव्हा श्रीरंग रेसिडेंट म्हणून साहेब असं होतं तर रोज ते डबा पटवायची सवय होती डबे वगैरे होते. तर त्याला आता प्रश्न आला की डबा कसा पटवायचा. तर मी रोज सकाळी पळून यायचे आणि बाबा भाजी वगैरे आणून ठेवायचे आणि आम्ही दोघं एकत्र म्हणून स्वयंपाक करायचो आणि त्याला डबा भरून पाठवायचो रोज. पण त्याच्यामध्ये त्यामुळे काय पोचायचं माहिती नाही त्याला. पण आम्ही दोघं मिळून एकत्र आनंदात पाहिजे तेवढं ते पाहिजे असं करून आम्ही एकदम एन्जॉय केले होते. त्यांनी काय खाल्लं मला माहिती. आणि इतकं मला यायचं नाही जास्ती की नंतर लग्न झाल्यावर सुद्धा एकदा पाहुणे येणार होते संध्याकाळी. पण आईने मला सांगितलं की साबुदाणा भिजवून ठेव आणि मी साबुदाण्याची डाळ भिजवतात तसं भरपूर पाणी घालून वगैरे भिजवलं. पण त्यांनी आणि वेळेवर त्यांना कळलं की काय झालंय म्हणून. पण एका शब्दाने काय बोललं नाही. शिक्षक असल्यामुळे की काय त्यांना सवय होती की एवढ्या चुका त्यामुळे स्वयंपाकाला भरपूर डिझास्टर झाले तरी सांभाळून घेतलं. आता आपण आठवणी ऐकल्या पण आता नृत्य तुझी पार्श्वभूमी तर मग अशी पार्श्वभूमी त्याच्या संबंधी काही चर्चा चालल्या त्या संबंधी म्हणजे जेव्हा ते मला बघायला पुण्यामध्ये आले
तेव्हा त्यांनी भेटल्या मला पहिलं वाक्य त्यांचं हेच होतं की तू तुझं नृत्य चालू ठेव बरं का. आणि मला त्याचा अतिशय आनंद झाला होता, कारण माझ्या आईनी, आम्ही 5 बहिणी म्हणून माझं नृत्य बंद केलं होतं की नंतर घर कसं मिळेल आणि मग परत ते डोक्यातच राहिलं तर पुढे काय, त्याच्यापेक्षा नकोच म्हणून तिने बंद केलं होतं. आणि काकांनी पहिलंच वाक्य हे बोलल्यामुळे मला खूप छान वाटलं म्हणजे. आणि नंतर घरी आल्यावर त्यांनी आनंदला डिक्शनरी काय तेव्हा ती फोनच्या डिरेक्टरी असायच्या ना, तर त्या देऊन त्याला सांगितलं की तू आता हिला वेगवेगळे जे डान्स क्लासेस आहेत त्यांचे फोन नंबर काढले आणि तिथे तू जाऊन ये आणि तिला घेऊन जा, तिला जिथे शिकायचं आहे तिथे तिला शिकू दे. म्हणून त्यांनी ती सुरुवातच केली म्हणजे माझ्याबरोबर. आणि मग मी शिकायला जुहूला जात असे, तर तेव्हा सुद्धा ते सुशांतला क्रेशमध्ये ठेवायचे तर त्याला आणायला जायचे, म्हणजे अशी सक्रिय मदत होती. आणि त्यांनी मला एक श्रीराम लागूंचं पुस्तक दिलं होतं वाचायला. मला म्हणाले हे तू पुस्तक वाच म्हणजे तुला कळेल की अभिनय कसा करायचा. आणि खरंच त्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. ते मला दुपारी 3 वाजता तेव्हा रेडिओवरती 3 ते 3:30 शास्त्रोक्त गायनाचा कार्यक्रम असायचा, तो मला मुद्दाम ऐकायला सांगायचे, हे ऐक कारण नृत्याला गाणं लागतं. आणि माझं अज्ञान एवढं होतं की नृत्याला गाणं कशाला लागतं, गाणारी बाई असते ती गाते आणि आपण नाचायचो, एवढंच कळत होतं. मग माझा विचार सुरू झाला की आपल्याला जे माहिती नाही आणि आपण जे शिकतोय ते ह्यांना जास्त माहिती आहे. आणि मग माझा तो जास्त डोळस प्रवास खरं सांगायचा तर सुरू झाला की काकांनी त्याला वैचारिक खतपाणी घातलं की अरे नृत्याला गाणं पण लागतं का, मग ते पण शिकायला पाहिजे का. मग मी माझ्या बाईलाही विचारायचे. माझ्या बाई फॉर्च्युनेटली संगीतात MA आणि नृत्यातही तेवढ्याच शिकलेल्या होत्या. असं करत मग मला ते हळूहळू समजत गेलं. आणि पुढे तर काकांनी मला माझं अरंगेत्रम करायला मदत केली असं नाही, पण काकांनी अरंगेत्रमच्या वेळेला पु ल देशपांडे त्यांना सांगितलं होतं, रोहिणी भाट्यांना सांगितलं होतं, अमोल पालेकर, पण ती लोक व्यग्र होती आणि पुलंचे पाय दुखत होते मला वाटतं. मग काकांनी त्यांचे लहानपणचे मित्र यशवंतचंद्र चुडकीचे तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यांना त्यांनी सांगितलं की तू रोहिणीचा अरंगेत्रम आहे, तू अध्यक्ष व्हायचायस म्हणून. तर ते आनंदाने आले, कारण ते त्यांचे लहानपणी पहिलीपासून ते मित्र होते. आणि ते आले, प्रोटोकॉल न घेता आले आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. नंतरही ते मला प्रोत्साहन द्यायचे. आणि काकांनी त्या कार्यक्रमाला त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि माझा कार्यक्रम त्यांनी संपूर्ण सोसायटीमध्ये प्रत्येक बिल्डिंग वाईज त्यांनी नावं लिहून त्याच्या पुढे प्रत्येकाची सही घेतली की कोण कोण कळेल अशा पद्धतीने. कार्यक्रमामध्ये अत्तर प्रत्येकाला लावायला ठेवलं होतं आणि सनई वाजवली होती. तेव्हा त्यांना विजयाबाईंनी सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही किती कार्यक्रमाला घरगुती स्वरूप दिलेलं आहे. आणि हां, आणखीन एक म्हणजे माणिक वर्मा त्यांना बहिणीसारख्या होत्या, तर माणिकताईंना त्यांनी श्लोक म्हणायला सांगितले आणि त्या श्लोकांना अशोक रानड्यांनी सांगितलेलं होतं. एवढा काकांचा मला म्हणजे प्रोत्साहन आणि सहकार्य काकांचं मला सतत लाभत गेलं. जवळजवळ 1.25 तास 1.5 तास आपण या सगळ्या सुनांचे एकूण त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. त्यातले बरेचसे अनुभव हे आपल्या सगळ्यांनाच नवीन होते. आणि त्यामुळे मलाही सुरुवातीला जेव्हा आम्ही या विषयावर चर्चा केली तेव्हा असं वाटत होतं की या विषयावर असं 1.5 तास कसं काय आपला कार्यक्रम होईल. पण अनुराधाबाई ठाम होत्या, त्या म्हणाल्या सहज होईल, आपण करून तर बघूया. आणि समजा नाहीच झाला चांगला, फसला तर आपलेच लोक आहेत, आपल्यासमोरच झाली तर फजिती त्यांच्यासमोरच. पण एका सुनाने आमची फजिती होऊ दिली नाही, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद. आणि आपण जर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.